माझ्या मिस्टरांना आई-वडील नव्हते. बरं, बरं. आई-वडील नसल्यामुळं परिस्थिती पण त्यांची खूप म्हणजे प्रतिकूल होती. हं, हं. लग्न झालं तेव्हा. पण आहे त्या परिस्थितीमध्ये मी नाही का त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि मला माहिती नव्हतं की पुढे असं नाही का हं, तुटणार वगैरे ह्या गोष्टी असं कधी म्हणजे स्वप्नात पाहिलं पण नव्हतं. हं, त्यामुळंच मग निर्णय पण असा होता की 2 मुलं झाले. हं, तेच गोष्टी होत्या की आपलं आयुष्यभर सगळ्या गोष्टी टिकणार आहेत. मग हं. आपलं पुन्हा काय असं बरं. काय झालं मग नक्की? त्यांनी फान असं फसवणूक म्हणजे टॉर्चर करायला चालू केलं मला. सुरुवातीला नाही का असं दिसण्यावरून, चेहऱ्यावरून, कलरवरून हं. मला खूप टॉर्चर करायला लागले ते खूप तुमच्या मिस्टरांकडून. हं. मिस्टरांकडून. त्यांचं काय बाहेर अफेअर वगैरे होतं का? बाहेर अफेअर म्हणजे 1-2 वर्ष तर असं काही जाणवल्या नाहीत गोष्टी. हं, पण ज्यावेळेला परिस्थिती त्यांची थोडी प्रतिकूल होती, तेव्हा काहीच नाही म्हणजे विषय. आणि नंतर असं जसं-जसं त्यांच्याकडं पैसा यायला लागला, हं, जसं-जसं त्यांचा बिझनेस चांगला झाला, हं. तर त्यांनी मग ते रंग दाखवायला चालू केले. म्हणजे काय मानसिक त्रास देत होते का? मानसिक त्रास देत होते, शारीरिक त्रास पण भरपूर व्हायचा, मारहाण व्हायची, हं, अ, डोशाचा तवा म्हणत नसायचे, लाटणं म्हणत नसायचे. हं, परत आणि केसाला धरून भिंतीवरती आदूळादूळ मारायचे. आणि कोणी जर म्हणायला आलं की कशाला मारता, काय करता, तर त्यांना पण म्हणायचे, माझी बायको आहे, मी काही पण करेल.